वेळ थांबत नाही, पण काही क्षण कायमचे अडकून राहतात. त्या क्षणांमध्ये काही लोक हरवतात आणि काही परत येतात, पण ते जसे गेले होते तसे नाही. तुला बोललो होतो ना, दरवाजा खिडक्या बंद कर म्हणून. थोडं ऐकत जा माझं, सुनील ओरडतच निशाला म्हणाला. निशाने लगेच दरवाजा खिडक्या बंद केल्या. एवढी काय घाबरता, मी आहे ना तुमच्यासोबत, निशा म्हणाली. अरे म्हणूनच भीती वाटते, सुनील हसतच म्हणू लागला आणि दोघेही हसायला लागले. रात्रीचे साधारण 8 ते 9 वाजले असतील. पावसाळ्याचे दिवस होते. विजांचा गडगडाट चालू होता आणि पाऊसही जोराचा चालू होता. चला आता जेवण करून घेऊ, निशा बोलू लागली. अरे मामा मामीला कॉल केला होतास का, सुनील म्हणाला. हो केला होता, ते निघाले तिकडे यायला. ठीक आहे, ते दोघे आले की आपण जेवण करून घेऊ. काय गरज होती तुला फार्म हाऊसवर यायची? 5 दिवसांची सुट्टी काढून मस्त गावी जाऊ. काय ते स्वप्न रंगवले होते मी. तू माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस. किती शांतता आहे इकडे, आजूबाजूला एक घर पण नाही. गावात मामांकडे मस्त राहिलो असतो तर नाही, वैतागून सुनील बोलू लागला. त्याला शांत करत निशा बोलू लागली. अहो, तुम्हाला शांततेची गरज होती. मग गावाला गेल्यावर आपला फार्म हाऊस आहे तिकडे राहू आणि तुम्हाला तुमच्या ऑफिसचं काम पण करता येईल. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हे सर्व केलं. काहीही चांगले करायला गेले तरी तुम्हाला आवडत नाही. ठीक आहे, जाऊ गावात राहायला, वैतागून निशा बोलली आणि रागावून गाल फुगून गप्प बसली. सुनीलला समजले की आता निशा रागावली. ए निशू, रागू नकोस, लाडातच सुनील बोलू लागला. मस्करी करत सुनील निशाचा राग घालवू लागला. तेवढ्यात एक बंद केलेली खिडकी जोरात उघडली. निशा ती खिडकी बंद करायला गेली, तोच तिची नजर बाहेर पडली. बाहेर बघते तर काळा कुट्टा अंधार, त्यात पाऊस आणि एक काळी सावली. एक माणूस तो भर पावसात उभा होता. निशा त्याच्याकडे बघतच राहिली. तेवढ्यात वीज चमकली. तो थोडा पुढे आलेला दिसला. पुन्हा अंधार. तो अजून जवळ आलेला दिसला. हळूहळू खिडकीजवळ येत होता. आता तो अगदीच समोर. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याचे डोळे जणू थेट तिच्याकडे पाहत होते. तो हात पुढे करतो. निशा जोरात ओरडली. सुनील धावत आला. काय झालं? तिथे कोणीतरी आहे, ती थरथरत म्हणाली. सुनीलने बाहेर पाहिलं. कोणीच नव्हतं. भात झाला असेल, तो म्हणाला. खिडकीच्या काचेवर ओले हाताचे ठसे उमटले होते. दरवाजावर ठकठक झाली. दरवाजा उघडताच मामा आणि मामी ते आत आले. जावई बापूंना विचारायला लागले. काय मग जावई बापू, कसा वाटला फार्म हाऊस? आवडला ना? मामा, फार्म हाऊस उत्तमच आहे, पण तुम्ही सर्व राहायला आले तर अजून मज्जा येईल. हा बाबा, तुम्ही आणि आई, काकू आणि सोबत प्रेमाला आणा, निशा बोलू लागली. चला, गप्पा बऱ्याच झाल्या, आता जेवण करून घ्या. मस्त कोंबड्याचं मटण घेऊन आले मी, आवडीने मामी बोलू लागली. जेवण झालं. आता सर्वजण गप्पा करू लागले. तेवढ्यात एका बाईचा जोरात ओरडण्याचा आवाज त्यांना आला. ते सर्वच घाबरले. तशी मामी ओरडून म्हणाली, चला सर्वजण आतमध्ये चला. निशा खूप घाबरली. सर्वजण घरात आले. दरवाजा खिडक्या लावून घेतल्या. तेवढ्यात लाईट पण गेली. सगळीकडे काळोख पसरला. सुनीलने मोबाईलची टॉर्च चालू करून मेणबत्ती लावली. बाहेरून पाऊस पडण्याचा जोरजोरात आवाज येत होता.
याच जोडीला हळूहळू पैंजणांचा घुंगरांचा आवाज येऊ लागला. आवाज हळूहळू वाढू लागला. आता मात्र सर्वच घाबरले. बराच वेळ गेला, आवाज काही थांबतच नाही. बऱ्याच उशिराने लाईट आली आणि पावसाचा जोरही कमी झाला. चला जावई बापू, आपण घरी जाऊ, मामा बोलले. नाही, आता कोणीही बाहेर निघायचं नाही, उद्याचं उद्या बघू, मामी बोलू लागली. निशा पण तेच बोलू लागली. कशीबशी रात्र गेली. पूर्ण रात्र घुंगरांचा आवाज काही कमी झालाच नाही. सकाळ झाली तसे मामा मामी सुनील निशा गावात आले. फ्रेश झाले. रात्री घडल्या प्रकाराबद्दल निशा सुनील विचारू लागले. काय होतं ते रात्रीचं? कोण बाई होती ती आणि ती आपल्या घराभोवती एवढ्या रात्री का पळत होती? काय होतं ते? घाबरूनच सुनील बोलू लागला. मामा घडलेल्या प्रकाराबद्दल सांगू लागले. ते म्हणाले, ज्या दिवशी आपल्या घराचा पाया खाण्याला सुरुवात झाली त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात एक विचित्र शांतता होती. मजूर खणत होते आणि अचानक एका फावड्याला काहीतरी कठीण लागलं. सगळेच थांबले. थोडं अधिक खोदल्यावर माती खालून एक लाकडी पेटी दिसू लागली. जुनी, अर्धवट कुजलेली, पण व्यवस्थित बंद. पेटी हळूहळू उघडली आणि आत जे दिसलं त्याने सगळेच घाबरले. एक तरुण जोडपं, नवीन लग्न झालेलं असावं, कारण तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्या अजूनही तुटलेल्या नव्हत्या आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र अजूनही तसंच होतं. दोघंही एकमेकांच्या मिठीत होते. जणू शेवटच्या क्षणीही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. त्यांचे चेहरे शांत होते. कोणीतरी त्यांना जिवंत पुरलं असावं. मग? सुनीलने थरथरत विचारले. आम्ही पूजा केली आणि घर बांधलं, पण काल जे झालं ते पहिल्यांदाच.